अण्णा, मला घर सोडून जाण्यासाठी परवानगी द्या। चित्र आता स्पष्ट झालंय। मृदुला, काय चाललंय तुझे? पाहताय ना साधना, एक चुकीचा निर्णय घेतलात आणि सगळ्यांना दुखावलं। अक्षयनी केलं ते योग्य केलं असं कोणाचंच म्हणणं नाही, पण म्हणून घराबाहेर काढलात तुम्ही त्याला, एकदम टोकाला नेलं सगळं, आणि ते कोणाला काही न विचारता न सवरता तडकाफडकी एकदम। काय उत्तर देऊ मी आता अक्षयच्या आईला? अक्षयनी चूक केलीये हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे असंच तुम्हाला म्हणायचंय ना? आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा भाग आहे तो अमृतावर अन्याय झालाय हे सगळे तुम्ही नजरेआड करताय। अक्षय चुकलेलाच आहे आणि त्याने आपला गैरफायदा घेतलाय। आपण केलेल्या मायेचा, आपल्या विश्वासाचा आणि अमृताच्या चांगुलपणाचा। आपण जे काही करतोय त्याचा या मुलीच्या आयुष्यावर काय परिणाम होईल, त्याचा आपल्या घराण्यावर काय परिणाम होईल याचा काडीचाही विचार न करता तो भरकटला गेला। पेपरात बातमी छापून आली म्हणून आपण सगळे हल्लो, पण बदनामी कुणामुळे छापून आली? अक्षयमुळेच ना? हे मात्र सोयीस्कररित्या आपण सगळे विसरतोय, आणि म्हणूनच ही जी मी शिक्षा त्याला केली ना ती योग्यच आहे आणि मला हेच करायला हवं होतं। अक्षयने त्याच्या वागण्याचा काय परिणाम होईल याचा विचार न करता पाऊल टाकलं असं म्हणणाऱ्यांनी स्वतः कोणती पावलं टाकली त्याचा विचार करायला हवा। अण्णा, आता मला एकच सांगा, या घरात मी राहीन की अमृता? अक्षयच्या या लपवाछपवीमध्ये अमृताचाही बरोबरीचा वाटा आहे, आणि त्याला जर घराबाहेर काढलंय तर तिलाही घराबाहेर काढायलाच हवं। आणि तसं जर होणार नसेल तर मला घर सोडून जाण्याची परवानगी द्या। आणि हे दोन्ही होणार नसेल तर यापुढे या घरात मी अन्नाचा एक कणही घेणार नाही आणि पाण्याचा एक थेंबही पिणार नाही। मृदुला, मग होऊ दे माझं काय व्हायचं ते। ज्यांना माझं म्हणणं मान्य असेल त्यांनी माझ्या बरोबर यावं। मी सुद्धा। आणि आता घरातल्या सगळ्यांनी सांगा मृदुलाच्या बाजूनी कोण कोण आहे ते। काय बघते तिच्याकडे? हा?
देवदत्त, तू उगीच माझं दडपण घेऊ नकोस. मी तुझ्या मुलाला घरातून बाहेर काढलंय, तेव्हा तुलाही मृदुलासारखाच निर्णय घ्यायचा असेल तर तू घेऊ शकतोस. माई, अक्षयचं वागणं आणि आत्ता इथे जे काही चाललंय ते जास्त लागलंय मला. काय चूक काय बरोबर याचं भानच हरवून बसलेत सगळे. नाही माई, तुझ्या दडपणाने नाही, माझी सारासार विवेक बुद्धी सांगते म्हणून मी तुझ्या बरोबरच आहे.